मला एकच तुम्हाला सांगायचे की तुम्ही काळजी करू नका, आम्ही सुद्धा खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभे आहोत. तुमचं काही बंद पडून देत नाही. रास्त असणारा तुमचा व्यवसाय कुठलाही बंद पडणार नाही, काळजी करण्याचं कारण नाही. आणि जशाच तसं उत्तर देण्याची आमची क्षमता आहे, ती कृपा करून तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यावं, एवढीच मला विनंती करायची. त्यात काय फारसं अवघड नाहीये. काम करणं अवघड असतं, सकारात्मक काम करणं अवघड असतं, नकारात्मक काम करणं फार सोपं असतं. एक अर्ज खरडला आणि टाकून दिला, विषय संपला, मार्ग कामाला लावता येत. पण चांगलं काम करणं मात्र नक्कीच अवघड असतं, आणि ते चांगलं काम करण्याची आम्हाला अधिक सवय आहे. नकारात्मक कामं आजपर्यंत आपण कधी केलीच नाही, पण करता येत नाहीत असा काही कोणी समज करून घेऊ नका. मला सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती चांगली पाठ आहे. ती काय कोणी सांगायची गरज नाही. कुठं कुणाचं काय आहे हे चांगलं अगदी माहिती आहे. आणि त्यामुळं कुठं मला अर्ज टाकला की काय कुणाचं होईल हे काय त्या ठिकाणी कोणाला भविष्यवाणी करण्याची गरज नाही, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही ज्या व्यवसाय जपण्यासाठी जाताय त्या व्यवसायातल्या अडचणी आणि तुम्हाला अनेक वेळा या ठिकाणी सांगण्यात आलं की अनेकदा त्या ठिकाणी त्यांना संरक्षण दिलं गेलेलं आहे, कारण आपले म्हणून आपल्यासाठी काम करतायत म्हणून त्या ठिकाणी अनेकांना संरक्षण दिलेलं आहे. हे कृपा करून विसरू नका. ते कवच काढायचं आणि फोडायचं सुद्धा आम्हाला चांगलं जमतं, एवढंच लक्षात ठेवा. त्यामुळे कोणी भिवून जायचं कारण नाही, एवढंच मला या ठिकाणी आपल्या सर्वांना ठामपणे सांगायचं. आणि हीच अपेक्षा मी बोलण्याची त्या सर्वच मंडळींची होती. आता असं म्हणणे की तुम्ही फार आक्रमक बोला. आता वयाची 60 ओलांडल्यानंतर आणखी काय आक्रमक व्हायचं, पण वेळ आल्यानंतर कोणाही पेक्षा जास्ती आक्रमकता दाखवता येते, कृपा करून विसरू नका. आणि पुढचे जे काय असतील त्यांना ढकललं तरी पडणारे नेते, एवढंच लक्षात ठेवा.